भावलीत पर्यटक कुटुंबावर थरारक हल्ला. छेडछाडीचा जाब विचारताच गुंडांचा हायदोस. भावली धरण आणि धबधबा परिसरात फिरायला गेलेल्या नाशिकमधील एका कुटुंबासाठी रविवारचा दिवस अक्षरशः भयावह ठरला. कुटुंबातील महिलेची छेड काढल्यानंतर जाब विचारणाऱ्या पतीपत्नीवर गुंड प्रवृत्तीच्या टोळकरने जीवघेणा हल्ला चढवला. पीडित महिलेच्या म्हणण्यानुसार 4 वेळा गाडी अडवून हल्ला करण्यात आला. लोखंडी रॉड फेकून मारण्यात आले, गाडीला लटकून खाली खेचण्याचा प्रयत्न झाला, दगडफेक करण्यात आले. इतकेच नव्हे तर 4 चाकी आणि मोटारसायकलींवरून तब्बल 15 किलोमीटर पाठलाग करत गाडीच्या काचा फोडण्यात आल्या. टोळक्याच्या हातात लाकडी दांडके आणि लोखंडी गज असल्याने संपूर्ण कुटुंब भयभीत झाले. घटनेनंतर पीडित कुटुंबाने अंबड पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली. त्यानंतर नाशिक ग्रामीण पोलिसांनी तातडीने कारवाई करत विशाल मच्छिंद्र भटाटे, अनिकेत गणेश मानवेढे, अनिरुद्ध विठोबा भागडे, सागर उर्फ लोकेश गोकुळ गीते, विनोद लक्ष्मण बोराडे, सचिन दत्तू आडोळे, अर्जुन चिंधू आडोळे, देवीदास कचरू भगत आणि अजय भूषण दाल भगत या 9 आरोपींना अटक केली आहे. दरम्यान या गुन्ह्यातील कैलास भागडे, आकाश भोईर आणि तुषार कडू हे 3 साथीदार अद्याप फरार असून त्यांचा पोलिसांकडून कसून शोध सुरू आहे. या संपूर्ण कारवाईची माहिती नाशिक ग्रामीण पोलीस अधीक्षक डी. स्वामी यांनी दिली असून पर्यटकांच्या सुरक्षेला आव्हान देणाऱ्या अशा गुंड प्रवृत्तीविरुद्ध कठोर कारवाई सुरू असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. ब्युरो रिपोर्ट योगेश कर्डिले सह राहुल कुलकर्णी, निफाड. याच्यामधला एक जो आरोपी आहे तो आरोपी याच्यामधला भोईर नावाचा एक आरोपी आहे. त्या आरोपीला पूर्वीचा एक त्याच्यावरती मर्डरचा गुन्हा त्याच्यावरती दाखल आहे 2020-21 दरम्यानचा. तर त्याच्यामधला तो आरोपी आहे. त्या व्यतिरिक्त आणखी असा कुठल्याही आरोपीचं बाकी कोणाचं क्रिमिनल रेकॉर्ड नाही आहे, एकाच आरोपीचा आहे. तर त्या अनुषंगानं जो आरोपी आहे त्या सगळ्या आरोपीच्या अनुषंगानं आपण खात्री केलेली आहे आणि त्या अनुषंगानं आपण याच्यामध्ये अतिशय कडक कलम लावून महिलांच्या कुठल्याही प्रकारचं, त्याचबरोबर पर्यटनावरती असा प्रकारचा कुठलाही परिणाम होणार नाही. त्याचबरोबर एकंदरीत ह्या अनुषंगानं आपण अतिशय कडक कारवाई जी आहे ती कडक कारवाई आपण करत आहोत. पर्यटन स्थळावर यापूर्वी घ्यावी यापूर्वी आपण काही आदेश काढलेले आहे. या अनुषंगाने जो कालची घटना घडलेली आहे याची घटनेच्या पार्श्वभूमीवर तुम्ही काही यापूर्वी दक्षता घेतली होती? आपण म्हणताय ते एकदम बरोबर आहे की आपण जर कंप्लेंटशी आपण जर बोललो तर तेव्हा ते सुद्धा त्या ठिकाणी लोकल पोलीस स्टेशनला त्या ठिकाणी पहिल्यांदा ज्या ठिकाणी आपण चौकी आहे, त्याचबरोबर आपला बंदोबस्त पॉईंट आहे, ज्या ठिकाणी एक्झॅक्ट धबधबाणी आहे, अशा प्रकारचा आपल्या वेगवेगळ्या परिसरामध्ये आपण अशा प्रकारचा बंदोबस्त लावतो. त्या दिवशी पण पोलीस होते, त्या दिवशी पण पोलिसांना भेटले, पण पहिल्यांदा वादावादीचं ठिकाण त्या ठिकाणी झालं होतं आणि नंतरचं जे पर्यावसन आहे 7 ते 8 किलोमीटर पुढे गेल्यानंतर ज्या ठिकाणी रस्ता आहे त्या ठिकाणून तो ऍक्च्युली या ठिकाणी भांडणाला जी काच फोडणे आणि गाडीवरती हल्ला करणे आणि त्यांच्यावरती हमला करणे हा जो प्रकार आहे 7-8 किलोमीटर पुढचा आहे. त्याच्यामुळे जो आहे तो त्यामुळे नंतर मग त्याच्यामध्ये तशा प्रकारची फिर्याद झाली. पण आपण म्हटल्याप्रमाणे बंदोबस्त जो आहे तो आपण अशा प्रकारचा पर्यटनाच्या ठिकाणचा बंदोबस्त जो आहे तो नेहमी आपण त्या ठिकाणी लावतो.